ह्या सेवका गुलामा ह्या विरोचकाला दगा दिलायस तू, विश्वासघात केलायस माझ्या बरोबर। तुझा अंत माझ्याच हातून लिहिलाय आणि तो होणारच। त्रेतायुगात विरोचक राक्षस आणि त्रिनयना देवीचं युद्ध झालं। त्यात अद्वैतने विरोचकाचा सेवक असून सुद्धा त्रिनयना देवीची मदत केली आणि म्हणून त्याला वरदान मिळालं। कलियुगातल्या त्रिनयना देवीच्या 7व्या मुलीशी त्याचा विवाह झाला आणि तो तिचा कलियुगातल्या युद्धात सारथी झाला। मला दगा दिलायस तू गुलामा, विरोचकाला फसवलंयस तू। अद्वैत साहेब, ठीक आहे मी करतो। साहेब तुम्हाला भूक लागली आहे ना? तुम्ही फ्रेश व्हा, मी खायला देते तुम्हाला। आई, काय तू अशी का उभी आहेस इथे? आई, काय तू ओकेस ना? हो। तू बोलत का नाहीस मग काही? बाईसाहेब, काय झालं? काही हवं होतं का तुम्हाला? मी माझ्या लेकाला भेटायला आले होते, आता ते सुद्धा करू नको का मी? आई अगं, असं काय बोलतेस तू? तेरे लिए तो जान भी हाजिर है। बोल, काय झालं? असा मुलगा प्रत्येक आईला मिळावा जो आईसाठी काहीही करायला तयार आहे। आणि अशी आई प्रत्येक मुलाला मिळावी जी मुलांची एवढी काळजी घेते। जा फ्रेश होणे, मग बोलूया। बरं, आलोच। सगळं संपत आलंय। जा, जाऊन सांग तुझ्या त्रिनयना देवीला अंत जवळ आलाय। तुला वरदान आहे म्हणून काय म्हणतेस? मी बोलते ते घडत नाही, जे घडणार आहे ते मी बोलते। मी रुपाली म्हात्रे आहे, जे घडवायचंय तेच मी बोलते आणि मी जे बोलते ते घडवतेच। काही घडवू शकत नाही तुम्ही, कारण घडवणारी एकच आहे, आई त्रिनयना देवी। पण एक गोष्ट तुम्ही बरोबर बोलला, अंत जवळ आहे, आमचा नाही तुमचा। अद्वैत माझ्याशी नीट वागतो, म्हणजे त्याला मी विरोचक असल्याचं माहित नाहीये अजून। बाबा, आता रुपाली बाईसाहेबांना कळलंय की त्या विरोचक आहेत। आता त्या त्रेतायुगातला अद्वैत साहेबांचा सूड घेण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात। आपल्याला वाटलं होतं अद्वैत साहेबांचा मृत्यूयोग टळलाय, पण तसं नाहीये। आता त्यांच्या जीवाला असलेला धोका आणखी वाढलाय, कारण आधी त्यांना फक्त रुपाली बाईसाहेबांपासून धोका होता, पण आता त्यांना रुपाली बाईसाहेबांमधल्या विरोचक राक्षसापासून सुद्धा धोका आहे।
कसं वाचू मी अद्वैतला? काय करू म्हणजे अद्वैत वाचेल? तर तू काहीतरी कर, काही कर, पण अद्वैतला वाचव. रुपालीचा हा सोड पूर्ण होऊ देऊ नकोस. बाबा तुम्ही नका काळजी करू. विरोचक आणि अद्वैत साहेबांमध्ये मी उभी असेल. मी माझ्या नवऱ्याला काही होऊ देणार नाही. काय झालं? अधोक्षज काय म्हणाला? तू तयार झाला का माफीचा साक्षीदार व्हायला? नाही अजून. तो घाबरलाय, बिथरलाय. रुपाली विरोचक आहे हे कळलंय त्याला. त्यात तो नाग. बघूया काय होतं ते. उद्या सकाळपर्यंतची वेळ दिली आहे मी त्याला. नेत्रा, उद्या सकाळी आपल्याला त्याच्याकडे जायचंय. हो मी येतो तुमच्या बरोबर. बघतो ना कसं बोलत नाही ते. नाही नको, तुम्ही नका येऊ. हे बघा तो आधीच घाबरलाय. आमच्याकडे बघून निदान काहीतरी बोलेल तो. तुम्हाला बघून जर तो घाबरला आणि काही बोललाच नाही तर? अगं पण इंद्राणी, ऐका ना, आम्हाला जर काही मदत लागली तर तुम्हालाच सांगणार ना. उद्या फक्त आम्ही दोघीच जातो. म्हणजे आता आपण असं समजायचं की ज्याच्याकरता आपण लढतोय त्याचा शेवट जवळ आलाय. आता जर का हरलो ना सगळंच संपून जाईल. आणि जिंकलो तर रुपाली बाई साहेबांचा खरा राक्षसी चेहरा अद्वैत साहेबांसमोर येईल. देवी आईने आम्हाला जे कार्य दिलंय, जो वसा दिलाय तो पूर्ण होईल. राक्षसी वृत्तीचा अंत होईल बाबा. आणि सगळ्यात महत्वाचं, अद्वैत साहेबांच्या जीवाला जो धोका आहे तो कायमचा टळेल. नेत्रा, आपण जिंकू. नक्कीच जिंकू. बाई साहेबांच्या भाषेत साम दाम दंड भेद सगळं करू, पण जिंकू. साहेब, कॉफी आणली आहे. Cheers. Cheers. या ना बसा. साहेब, काय झालं? कसला एवढा विचार करताय? नेत्रा, मी विरोचकाचा सेवक होतो. त्रिनेना देवी आणि विरोचकाच्या युद्धात मी देवीची मदत केली होती. म्हणजे नेत्रा, मी सुद्धा स्पिरिच्युअली त्रिनेना देवीच्या तितकाच जवळ आहे. आणि तू म्हणजे देवीने दिलेलं वरदान आहेस. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना एक गोष्ट अशी लक्षात येते की जर माझा या युगात पुन्हा जन्म झालाय, जर तुझा देवीची 7वी मुलगी म्हणून पुन्हा जन्म झालाय, मग विरोचकाचं काय? मित्र, विरोचकाचा पण पुन्हा जन्म झाला असेल का या कलियुगात?
साहेब, तुम्ही नका विचार करू या सगळ्या गोष्टींचा. नेत्रा, पण हे बघा, तुम्ही केस सुद्धा नीट वाळवले नाहीयेत. सर्दी होईल ना. साहेब, कसं सांगू तुम्हाला, आई मानून तुम्ही ज्या बाईसाहेबांना माया लावताय, ज्यांना देवी मानता, त्याच कलियुगातल्या विरोचक राक्षस आहेत.